नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. साखळी रवींद्र भवन येथे उमंग सेलिब्रेट एव्हरी एबिलिटी हा समावेशक कार्यक्रम उत्साहात पार पडला. राजश्री क्रिएशन्स आणि केशव सेवा साधना यांच्या वतीनं आयोजित या उपक्रमात विशेष मुलांना त्यांचे कला, कौशल्य आणि व्यक्तिमत्व व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ देण्यात आले. कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते झालं. विविध उपक्रम, प्रेरणादायी सादरीकरणे आणि संवादामधून मुलांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि समावेशकतेचा संदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. उमंग म्हणजे कितें तर उमंग म्हणजे आशा, आनंद आणि प्रेरणा. आम्ही हीच उमंगाच्या निमित्तात निर्माण झालेली आशा, प्रेरणा आणि आनंद हांवें कित्याक म्हटलां तर ह्या उमंगा सारकिल्या कार्यक्रमात त्या पॅरंट्सांक एक आशा मेळटा, तांकां आनंद मेळटा आणि हातूंतल्यानूच तांकां प्रेरणा मेळटा. आणि ही सगळी म्हाका दिसता आमी सगळ्या जाणांनी मेळोवन दिवपाक जाय. इट इज नॉट दॅट की एखादे भुरगे स्पेशल असले जाल्यार सायडीच्या घरात सुद्दां असलेले भुरगे स्पेशल हे म्हजेच भुरगे आसा ह्या पद्दतीत आमी ताच्या कडेन पळोवपाची गरज आसा. आणि हें गोंय सरकार इतकें आपल्यापणात पळयता म्हणून तर आमी ह्याच खातीर वेगवेगळ्यो योजना, वेगवेगळ्यो स्किमी, वेगवेगळ्यो सरकाराच्या मार्फत टायम टू टायम तुम्ही जर कालच्या म्हज्या बजेटात जर पळयता आसत जाल्यार ताच्या खातीर इवन दो द इंटलेक्च्युअल डिजाबिलिटी हाच्या खातीर पयलेच फावटी आमी 10th पासची इक्विवलंट सर्टिफिकेट दिवपाची हो निर्णय घेतला. आणि ताच्या खातीरच आणि आमचे स्पेशल भुरगे जे आसा ह्या सगळ्या भुरग्यांक सुद्दां म्हणजे अप टू द 16 वर्सां जाल्या उपरांत ते ज्या स्पेशल स्कुलांतल्यान शिकता तांकां इक्विवलन्सी 10वी सर्टिफिकेट दिवची. हे कित्याक सांगता हांव, कारण जरी आमी म्हटलें की स्पेशल रिजर्व पर्सन हाज्या खातीर आमी रिजर्व पोस्ट दवरले जाल्यार तो रिजर्व पोस्टात एक त्रुटी आशिल्ली म्हणजे ताका 10वी पास जाय आशिल्ली. मागीर ती इक्विवलन्सी सर्टिफिकेटूच जर मेळना जाल्यार त्या भुरग्यांक त्यो नोकऱ्योच मेळपाक शकच्यो नाशिल्ल्यो. म्हणून स्पेशल स्कुलाची भुरगीं आसूनी, इंटलेक्च्युअल डिजाबिलिटी भुरगीं आसूनी, द गोवा बोर्ड वील अलॉंग विथ द स्पेशल स्कूल दे वील डिसायड तांची परीक्षा त्याच पद्दतीत गोवा बोर्ड म्हणजे आमी 10वेची परीक्षा जाता त्यांची तशी परीक्षा जावची ना. तांची परीक्षा ही डिझायन वेगळ्या पद्दतीत जातली. ते आमच्या स्पेशल स्कुलांक घेवन इंटलेक्च्युअल डिजाबिलिटी जे शिकयता तांकां घेवन आणि तांकां इक्विवलन्सी सर्टिफिकेट मेळटली. म्हणजेच जेन्ना बोर्ड केन्नाय गव्हर्मेंटाच्या जॉबाक एप्लाय करता तेन्ना ताच्या खातीर ती सर्टिफिकेट गोवा बोर्डात दिल्ली आसतली सर्टिफिकेट नॉट बाय पर्सनल स्कूल आणि ती सर्टिफिकेट ही एप्रूव्ड सर्टिफिकेट आसतली. म्हाका खात्री आसा म्हज्या फुडल्या 5 वर्साच्या कार्यकाळात अशा पद्दतीची खुबशीं भुरगीं जेका आमी आतां 4% 4% रिजर्वेशन म्हटलां, खुबश्या भुरग्यांक ह्यो गव्हर्मेंट नोकऱ्यो मेळटल्यो आणि त्या गव्हर्मेंट नोकरेच्या माध्यमांतल्यान ही भुरगीं फुडें वयतलीं. ताका लागून आमी जो दुसरो स्टेप घेतलो तो एक म्हणजे आमच्या स्टाफ सिलेक्शनाच्या मार्फत तांकां कसलीच जो फीस भरपाची आसता ह्या परीक्षेक बसपा खातीर आसतली जाल्यार ती फीस तांच्या खातीर आसची ना. तांच्या खातीर जी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जाय आशिल्ली ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आमी काडून उडयल्या. तांकां कारण प्रायवेटान किंवा गव्हर्मेंटान तांकां पयलीं एक्सपिरियन्स मेळपूच शक्य ना, कारण ते काम पयलीं एक्सपिरियन्स म्हणून करूच शकना, म्हणून ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काडून उडयल्या. ओके, ह्यो सगळ्यो गजाली म्हज्या कालच्या बजेटात केल्या. बट ताज्या व्यतिरिक्त आमी दिव्यांग पेन्शन योजना सुरवात केल्ली आसा, आमी विशेष शैक्षणिक सहाय्य योजना सुरू केल्या, आमी कौशल्य विकास योजना सुरवात केल्या, आमी स्वयंरोजगाराक प्रोत्साहन दिवपा खातीर आमी मदत करता, आमी सहाय्यक उपकरणाचे आमी तांकां कॉन्ट्रिब्यूट करता, आमी समावेशक शिक्षण वेवस्था म्हणजे आमी आतां स्पेशल स्कूल वो बाकीच्याय स्कुलांनी दिवपाक लागलेले आसा. हाज्या व्यतिरिक्त कालच्या म्हज्या बजेटात आनी एक म्हत्वाची गजाल जी हांवें काल डिक्लेअर केल्या ती मुद्दामून सांगता हांव, म्हणजे जेका आमी स्किल्ड स्कूल म्हणजे स्किल्ड एड्युकेशन, इन शॉर्ट इट इज अ ITI फॉर द स्पेशल स्कूल. आणि त्यो आमी ह्या भुरग्यां खातीर शिकोवपा खातीर वेगळ्या पद्दतीचें शिक्षण लागता आणि ते मिनिमम एटलिस्ट म्हणजे नॉर्थ गोवा, साऊथ गोवा किंवा 2-3 तालुक्या लेवलाचेर एके कडेन तरी जावचें आणि ज्याच्या कडेन जी स्कील आसा ताका ते अपस्किल करचें. म्हणून ह्या पद्दतीचे अपस्किल करपाच्यो ITI स्पेशल ह्यो स्किल करपाचे स्कूल हे आमी सुरू करपाचें प्रोविजन केलां. आणि अजूनही महत्वाचें म्हणजे बऱ्याचशा पॅरंट्सांक चिंता आसता म्हज्या उपरांत म्हज्या भुरग्याचें कितें जातलें, आणि ही चिंता जी आसा ही सदांच तांकां सतयत आसता, म्हाका खबर आहा. आणि म्हाका ही खंतय आसा फाटल्या 5 वर्साच्या कार्यकाळात जेन्ना जेन्ना हांव स्पेशल स्कुलांत वयता, जेन्ना जेन्ना हांव तेंच्या कडेन उलयता,
खरें म्हणजे आमी अभिनंदन करपाक जाय आमची सगळीं स्पेशल स्कुलां जितके NGO चलयता त्या मॅनेजमेंटाचे आमी सगळ्या जाणांच्या ताळयो वाजून सगळ्यांचे अभिनंदन करात. कारण हे स्कूल चलोवप कारण पयलीं तेंच्यांनी म्हाका खबर आहा की स्वताचे पयशे भरून स्वताचे पयशे मोडून सुरवातीक हेंच्यांनी स्कुलां सुरू केल्ल्या. नो डावट आतां आमी गव्हर्मेंट एड दिता गव्हर्मेंट सॅलरीज दिता म्हणून तेका पॉसिबल आसा. बट तेंच्यांनी सुरवात करता आसतना कारण म्हाका रायटली हांव जाणा कारण केशव सेवा साधना स्कूल इन द इयर ऑफ द 2004 वेन आय एम आयुर्वेदिक फिजिशियन इन बिचोले म्हाका दिसता तेंचो 4थो काय 5वो फॉर्म हांवें भरला आसतलो. तेंच्या बुकाचेर 2000 रुपया दिल्ल्याची रिसिप्टूय बी सुरवातीक जे फॉर्म भरून घेताले तांच्या बुकाचेर अजुनूय करून पळयत जाल्यार तिसरो काय तो असोच कितें आसा. चवथो 2000 रुपया दिवन सुरवातीचो मेंबर जो आसा पळय न्ही ड्युरींग दोतोर आमचो कापडी दोतोर कापडी प्रसाद कापडी इज द फर्स्ट चेअरमॅन ऑफ दॅट स्कूल. त्या वेळार हांव तांचो पयलो त्या वेळाचो मेंबर त्या स्कुलाचो आशिल्लो आनी ताज्या उपरांत स्कुलाची टप्प्यान ग्रोथ जायत गेली ड्युरींग द सगळें मॅनेजमेंट. हांगाच न्ही गोंयांत आसलेली वेगवेगळी स्कुलां अशाच पद्दतीचे हे चलयता. हांव आत्ताच आमचो डिजाबिलिटी कमिशनर बाब गुरुप्रसाद पावसकर हाचे कडेन उलयतालो. हाका लागून आमी म्हणजे दिव्यांग घर म्हणजे हे स्पेशल 18 वर्साच्या उपरांत किंवा ज्या पेरंट्सांक आपल्या परमनंटली भुरग्याक आपल्या फाटल्यान कोणी तरी पळोवचें हाजी चिंता आसा तांकां चिंता सतयता. कारण बाकीचे भुरगे बाकीचे तेजे फॅमिली मेंबर तांकां पळयतलेच अशें ना बट कोण तरी आपलोसो आसचो म्हणून ते स्वताचें घर आसचें. तर दिव्यांग भुरग्यां खातीर स्वताचें घर हे गोंयचें दिव्यांग घर आसतलें आनी ताची स्कीम हांवें कालच्या बजेटांत सुरवात केल्या हें म्हाका सांगपा खातीर खूब खोस भोगता. कारण आमी म्हणटात त्या घरांत व्हरून जर भुरग्यांक दवरलें जाल्यार तेजी पुराय काळजी तितूंतलो त्या दिव्यांग घरांतले भाव भयण तेजे मॅनेजमेंट घेतले तसल्यो आसलेले स्टाफ घेतलो आनी पेरंट्स हे निश्चिंत रित्या म्हणजे ओल्ड एज जाल्या उपरांत तांकां चिंता आसची ना की आपल्या भुरग्याचें नॅक्स्ट आपल्या उपरांत कितें हाजी चिंता आसची ना. म्हणून हे दिव्यांग घर योजना तांकां पुराय जो सपोर्ट जाय जो तेंको जाय ज्या पद्दतीन आमी ओल्ड एज होम चलयता त्याच पद्दतीचेर आमी दिव्यांग होम चलोवपाची संकल्पना सरकाराची आसा. हांव सगळ्या NGO जी स्कुलां चलयता ॲटलिस्ट इनिशियली वन इन नॉर्थ गोवा एंड वन इन साऊथ गोवा तुमीच फुडाकार घेवचो आनी अशा पद्दतीच्या स्कुला खातीर तुमी फुडें येवचें. जाय ती मदत सरकारा कडल्यान डेफिनेटली म्हजें सरकार जें आसा हें ह्याय मार्फत करतलें हें हांव तुमकां आश्वस्त करतां. आनी आयच्या कार्यक्रमाक तुमकां परत एकदां म्हणजे हांव खूब खूब शुभेच्छा दितां. आनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान तुमी हांगासर ह्या सगळ्या भुरग्यांक हांगासर हाडली तांच्या सगळ्यांचें हांव खूब खूब अभिनंदन करतां. आनी ह्या भुरग्यांच्या बद्दल सांगता आसतना तुमीच आमची प्रेरणा आसात तुमीच आमचें सामर्थ्य आसात आनी तुमीच आमचें भविश्य आसात हें सांगता आसतनाय म्हाका खूब बरें दिसता. कारण तुमच्या मदीं डिजाबिलिटी ना तुमच्या मदीं एबिलिटी आसा. तुमी खूब कितें करून दाखोवपाक शकतले तें आमी करपा खातीर सरकार आनी NGO सगळे मेळून फुडें येता. हांव परत एकदां ह्या उमंग ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान नवी उमेद सगळ्या पालकांच्या मनात क्रिएट जातली